आताची सर्वात मोठी बातमी, लाडक्या बहीण योजनेसाठी सर्वात मोठी खुशखबर। उद्यापासून बहिणीच्या खात्यात 3000 रुपये जमा होणार। नमस्कार मित्रांनो, आताची सर्वात मोठी बातमी, महाराष्ट्रातील महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे। राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत येणाऱ्या 2 महिलांचे हप्ते एकत्रित देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या निर्णयामुळे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात एकाच वेळी 3000 रुपये जमा होणार आहेत, जे त्यांच्यासाठी मोठा आर्थिक दिलासा ठरणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार या प्रश्नाने महिला चिंताग्रस्त होत्या, पण आता त्या प्रश्नाचे उत्तर स्पष्ट झाले आहे। सरकारने डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र देण्याचा निर्णय घेतल्याने महिलांमध्ये समाधानाची लाट पसरली आहे। योजनेची सद्यस्थिती आणि हप्त्यांचा विलंब। नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये मागील आठवड्यात अनेक महिलांच्या खात्यात जमा झाले होते। त्यानंतर महिलांना डिसेंबरच्या हप्त्याची उत्सुकतेने वाट पाहत होत्या। मात्र डिसेंबर महिना संपला आणि जानेवारीचा पहिला आठवडाही उलटला, तरीही अनेक पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नाहीत। या परिस्थितीमुळे महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता आणि अनेकांनी संबंधित कार्यालयांमध्ये चौकशी करण्यास सुरुवात केली होती। योजनेच्या नियमानुसार दरमहा 10व्या तारखेपर्यंत हप्ता महिलांच्या खात्यात जमा व्हायला हवा, पण यावेळी काही प्रशासकीय कारणांमुळे विलंब झाला। आता मात्र सरकारने 2 हप्ते एकत्र देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतल्याने महिलांना दुहेरी आनंद झाला आहे। 1.25 कोटीहून अधिक महिला या योजनेचा लाभ घेत असल्याने या निर्णयाचा व्यापक परिणाम होणार आहे। मकर संक्रांतीपूर्वी आर्थिक मदत मिळणार। राज्यातील महिलांना मकर संक्रांतीच्या सणापूर्वी आर्थिक दिलासा देण्याचा सरकारचा हेतू आहे। 14 जानेवारीला मकर संक्रांतीचा मोठा सण साजरा होणार असून त्याच्या आधी महिलांना आर्थिक मदत मिळावी म्हणून या निर्णयाची घोषणा करण्यात आली आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सण साजरा करताना महिलांना आर्थिक अडचणी येऊ नयेत म्हणून हा विचार करण्यात आला आहे। 15 जानेवारीला महापालिकेच्या निवडणुका होत असल्याने सरकार महिलांना सणापूर्वीच आर्थिक सहाय्य पोहोचवू इच्छिते। मकर संक्रांतीच्या सणात नवीन कपडे, तिळगुळ, भेटवस्तू आणि इतर अनेक खर्च येतात। त्यासाठी हे 3000 रुपये महिलांना मोठा आधार देणार आहेत। विशेषतः मध्यमवर्गीय आणि गरीब घरातील महिलांसाठी ही रक्कम खूपच उपयुक्त ठरणार आहे। हप्ता जमा होण्याची संभाव्य तारीख। महिला व बाल विकास विभागाकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार 10 ते 14 जानेवारीच्या कालावधीत महिलांच्या बँक खात्यात हप्ता जमा केला जाऊ शकतो। सोलापूर जिल्ह्याचे महिला व बाल विकास अधिकारी किरण जाधव यांनीही या माहितीची पुष्टी केली आहे। त्यांनी सांगितले की मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर आणि जानेवारीचे दोन्ही हप्ते एकत्र देण्याचे नियोजन पूर्ण करण्यात आले आहे। निधी वितरणाची प्रक्रिया सुरू असून महिला व बाल विकास विभागाने वित्त मंत्रालयाकडे आवश्यक निधीची मागणी आधीच केली आहे। निधी मंजूर झाल्यानंतर थेट लाभार्थींच्या बँक खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे जमा केले जातील। त्यामुळे पुढील काही दिवसात महिलांच्या खात्यात 3000 रुपये दिसण्याची प्रबळ शक्यता आहे। विभागाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे। योजनेचे महत्त्व आणि महिलांना होणारा फायदा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक दीर्घकालीन योजना आहे। सरकारचा हेतू आहे की या योजनेचा लाभ राज्यातील प्रत्येक पात्र महिलेपर्यंत पोहोचावा। योजनेची अंमलबजावणी सुरळीत व्हावी म्हणून प्रशासन सतत प्रयत्नशील आहे। भविष्यात योजनेत सुधारणा करून आणखी अधिक महिलांना समाविष्ट करण्याचे नियोजन आहे। महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी अशा योजना अत्यंत आवश्यक आहेत। सध्या मिळणाऱ्या दरमहा 1500 रुपयांमुळे अनेक महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल होत आहेत। मकर संक्रांतीपूर्वी 3000 रुपये मिळणे हे महिलांसाठी दुहेरी आनंदाचे कारण आहे। अशाच आणखी महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ताजा टाइम न्यूजच्या फेसबुक पेजला फॉलो व यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।